करणार याचा मार्ग आता मंगळवारी 17 तारखेला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड आहे. अजून 5-7 दिवस अवकाश आहे. आता लवकरच आमच्या तिन्ही पक्षांची बैठक होईल आणि मित्रपक्षांची निर्णय होईल. आणि जास्त महानगरपालिकेमध्ये जो निर्णय झाला, ज्या पक्षाच्या जास्त त्याचा महापौर झाला त्याचा अध्यक्ष व्हावा अशी आमची मागणी आहे आणि मला विश्वास आहे की तो मान्य होईल. दुसरीकडं गोकुळ संदर्भात पण 17 तारखेला सुनावणी आहे. आपण देखील सुप्रीम कोर्टात गेला होता, मात्र कुठेतरी दावा प्रतिदावा करून आपली मागणी फेटावी असं आरोप केला ना. तुम्ही निकालाची कॉपी घेतली काय लिहिले त्यात? निकालाची कॉपी न बघता तुम्ही पत्रकार परिषदा घेता, चुकीचं आहे ना. आता निकालाच्या कॉपीमध्ये स्पष्टपणा नाही. आता माझा जाण्याचा उद्देश काय होता की मी त्यामध्ये एक पार्टी होतो. आता त्यामध्ये जाण्यासारखे दोनच घटक होते, एक गोकुळ किंवा मी. कारण सुप्रीम हायकोर्टाच्या बेंचमध्ये ज्या पद्धतीनं त्याची सुनावणी झाली त्यामध्ये 20 तारखेच्या माझ्या पत्राचा उल्लेख झालेला होता. आणि मी लंपी आजारामुळं या राज्यातल्या, मी काय संस्थेची नावं घालून देत नव्हतं, राज्यातल्या दूध संस्था या 50 लिटरची अट दुधाची पूर्ण करू शकणार नाहीत आणि विनाकारण त्या अवसायाला जातील आणि शेतकऱ्यांना नुकसान होईल. म्हणून स्थगिती द्यावी अशी विनंती मी विखे पाटील दुग्ध विकास मंत्री तत्कालीन यांना केली होती. त्यांनी तात्काळ त्याला स्थगिती दिली होती. त्यांनी ऑर्डर देताना तारीख हाटली नव्हती. दोघांच्याही तारखा या अनावधानं राहिलेल्या होत्या. परंतु ज्याच्या आधारे त्या सचिवांनी जो आदेश काढला जॉईंट रजिस्ट्रारला, त्याच्यामुळं ह्या ज्या व्यवसायाला स्थगिती मिळाली त्या जॉईंट रजिस्टरच्या पत्रावर तारखा होत्या. आणि मग ह्या 1200 संस्थांचं त्यांनी अनेक माहिती दिली आहे. सगळ्यात दूध पूर्ण करणाऱ्या संस्था आहेत, फार जुन्या संस्था आहेत एक एक. आणि ही नावं आल्यामुळं त्यांच्यावर अन्याय होणे या एका चांगल्या हेतूनं मी सर्वोच्च न्यायालयात गेलो आणि सर्वोच्च न्यायालयाचा मी आभारी आहे की त्यांनी माझ्या पिटिशनमध्ये मी अपील जे केलं होतं त्यातील सगळ्या मुद्दे या बेंचने विचारात घ्यावेत. मला आशा आहे या सगळ्या मुद्द्यांचा हे बेंच विचारात घेईल. न्यायामध्ये या गोष्टीवर मतप्रदर्शन करायचं नसतं आणि मला वाटतं त्या पद्धतीनं योग्य तो न्याय मिळेल. खरं तर काही वेळापूर्वीच रोहित पवारांनी एक ट्विट केलेलं आहे ज्याच्यामध्ये म्हटलं आहे की यामध्ये BSR कंपनीचे जे मालक आहेत VK सिंग यांनी सद्यस्थितीला आपल्या मर्जीतील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून जे FDR मशीन आहे ब्लॅक बॉक्समधलं त्याचा काही भाग आहे तो एडिट करण्यासाठी खरं तर एडिट करत असल्याची माहिती जी आहे ती पुढे आलेली आहे. काय नेमकं या संदर्भात हे वाटतं? आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेतेमंडळींनी, उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार यांनी, प्रफुल्लभाई पटेल, सुनील तटकरे साहेब प्रदेश अध्यक्ष, आम्ही सगळे सर्व आमदार होतो यांनी मुख्यमंत्र्यांना या अपघाताचा तपास CBIकडे सोपवावा अशी मागणी केलेली आहे. मला विश्वास आहे की आता CIDचा तपास सुरू आहे. आता DCGA ही विमान प्राधिकरण संस्था आहे ती चौकशी करते आणि लवकरात लवकर CBIला सुद्धा हा वर्ग होईल आणि दूध का दूध पाणी होईल. आणि यामध्ये कोण आमच्या सगळ्या राज्यातल्या जनतेच्या, देशातल्या जनतेच्या मनामध्ये या शंका आहेत त्या शंकेत निरसन होईल. पण तरी या सगळ्यात रोहित पवार अनेक खुलासे करत आहेत, अनेक दावे देखील केले आणि पुरावे देखील देत आहेत, तरीसुद्धा कुठे त्याची दखल घेतली जात नाही. तात्काळ त्याची दखल घेतली जाईल. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याबद्दलचा सूत्रवाच केलेला आहे. शेजारी सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून आता दबावतंत्र वापरला जात आहे. सगळ्या नेत्यांनी एकी करून भाजपला कुठेतरी सत्तेपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र कोल्हापुरात देखील भाजप दबावतंत्र वापरत असताना तुम्ही मात्र जिल्ह्यातून एकटेच लढताना दिसतात. तुमच्यासोबत माजी आमदार किंवा हे एकटे कोण माझ्या म्हणजे राजेश पाटील वगैरे सगळे माझ्या मागं आहेत. सगळे माझ्या मागं आहेत, माझ्या पोटात आहेत. त्यांचा भक्कम पाठिंबा मला आहे आणि त्या सगळ्या नेते मंडळींच्या जीवावर माझे आमदार ती पाटील असतील, माजी आमदार राजेश पाटील असतील आणि राष्ट्रवादीचे तमाम कार्यकर्त्यांच्या जीवावर राष्ट्रवादीचा अध्यक्ष होईल असा विश्वास मला आहे. राज्यामध्ये सध्या कोल्हापूर शहरामध्ये गॅस तुटवण्यात आलं आहे. हॉटेल व्यावसायिक बंद ठेवले. आता कालच राज्याच्या पेट्रोलियम मंत्र्यांनी
अशा प्रकारची टंचाई आता होऊ देणार नाही अशा पद्धतीचं विधान केलेलं आहे. त्याशिवाय इराणची जी सामुद्रधुनी आहे तिनुसार भारताला देण्याची परवानगी अशी आम्ही माध्यमामध्ये ऐकलेलं आहे. त्यामुळे वाटते लवकरात लवकर हा धोका टळेल. थँक्यू.